शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 नावांचा आपण क्रमाक्रमाने विचार करत आहोत। ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींची एक ओवी आहे 12व्या अध्यायामध्ये, तयापाशी पांडवा मी हारपला दिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा श्रीराम। ज्या ठिकाणी भगवंतांच्या नावाचं उच्चारण, त्याचा घोष, जयघोष केला जातो आणि अत्यंत आवडीने ते घेतलं जातं, नामघोष बरवा। तयापाशी पांडवा मी हारपला दिवसावा, जेथ नामघोष बरवा। बरवा शब्दामध्ये पुष्कळ अर्थ केले आहेत। अत्यंत आवडीने, प्रेमाने, श्रद्धेने, मनापासून, कळमळीने असं नाव घेण्याला बरवा नामघोष म्हणतात। तयापाशी पांडवा, तिथे मी आहे। नाहं वसामि वैकुंठे योगिनाम हृदये रवो, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। असंही वचन एक आहे। ज्या ठिकाणी भगवंतांच्या नामाचं उच्चारण केल्या जातं त्या ठिकाणी भगवान आहेतच, कारण भगवान आणि नाम वेगळे नाहीच आहेत मुळे। आणि त्यामुळे भगवंतांच्या दिव्य अशा 1000 नावांचा विचार करताना हे सूत्र आपण कायम जर लक्षात ठेवलं की नाम घेतलं की भगवान आहेच तिथे, आणि ते आहेत, मग ते कृपा करतीलच। त्या दर्जाचं तेवढं नाम झालं तर भगवान साक्षात्कारसुद्धा करून देतील नामाने, ऐक्यातसुद्धा नेतात। असो, आपल्यासमोर आज जो श्लोक आहे तो म्हणू आधी आपण। श्लोक क्रमांक 51 आज आपण चिंतन करणार आहे। श्लोक म्हणू आधी। धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। या श्लोकामध्ये 11 नावं आहेत भगवंतांची। धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः। आणि नामांप्रमाणे जर पाहिलं तर पहिलं नाव धर्मगुप्त, मग धर्मकृत, मग धर्मी, मग सत, मग असत, मग क्षर, मग अक्षरम, मग अविज्ञाता, मग सहस्रांशु, मग विधाता, आणि सर्वात शेवटचं नाव या श्लोकातलं 11 क्रमांकाचं कृतलक्षण असं आहे। एकेकाचा क्रमाक्रमाने आपण थोडासा अर्थ पाहू भाष्यानुसार। पहिलं नाव या श्लोकातलं आहे धर्मगुप्त। श्रीमद आद्य शंकराचार्यांनी याची व्याख्या केली आहे। धर्मगोपयतीति धर्मगुप्त, धर्मगोपयतीति धर्मगुप्त म्हणजे गोपयतीति याचा अर्थ रक्षण करणारा, धर्माचे रक्षण करणारा। का करतो हा रक्षण? कारण याची निर्मिती आहे। ज्याची जी निर्मिती असते त्याला ती जसं मी निर्माण केलं तसंच राहावं अशी अपेक्षा असते, तळमळ असते। भगवंतांनी सगळी सृष्टी निर्माण करताना धर्माची रचना केली, युगपत त्याला म्हणतात। ज्यावेळी सृष्टीची निर्मिती त्याच वेळी धर्माची निर्मिती। धर्म याचा अर्थ धारणात धर्म मिथ्याहू, अनेक पुष्कळ व्याख्या आहेत धर्माच्या, पण सगळ्यात सोपी व्याख्या आचार प्रभव धर्म, विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीतच व्यासांनी केली आहे। आचार प्रभव धर्म, धर्मस्य प्रभुः अच्युतः।
आणि त्यामुळे त्याची सगळी योजना आहे त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि ज्याची जी निर्मिती असते किंवा त्याची मालकी त्याच्यावर स्वामी आहे तो. आणि ज्याची मालकी ज्याच्यावर असते, प्रेम असतं, त्याला ती वस्तू चांगली राहावी असं वाटतं. आणि म्हणून तिचं रक्षणही करण्याची जबाबदारी भगवानच घेतात. आणि जे कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करतात काळाच्या ओघात, दुष्ट, असुर, आसुरी प्रवृत्तीचे, हे धर्मव्यवस्थेला बिघाड आणण्याचा प्रयत्न करतात. स काले नेह महता योगो नष्ट परंतप. मग त्यावेळी भगवान अवतार घेतात वगैरे. कारण मीमांसा आपण पुष्कळ ऐकली. बघा, ज्याची जी निर्मिती असते किंवा ज्याच्या मालकीची जी वस्तू असते त्याला फार प्रेम असतं त्याच्यावर. उदाहरण पहा, एखाद्याने नवीन कार घेतली तर पहिल्यांदा 10-20 दिवस, महिनाभर रोज सकाळी उठून पहिलं काम कार पुसायची, पाण्याने धुवायची, वायफर चेक करायची, हवा चेक करायची, कारण ती वापरायची आहे ना. शिवाय माझी आहे, माझ्या मालकीची आहे. भगवंतांची ही सगळी सृष्टी एक कारच आहे. फक्त व्यवहारामध्ये प्रत्येक माणूस थोडीशी मग ती जुनी झाली की मग ते तिला पुसणं वगैरे ते बंद होतं. नव्याच्या 9 दिवस चालतं. भगवंतांचं असं नव्याचे 9 दिवस नाही आहे. सृष्टी उत्पत्ती, त्याच वेळी धर्माची निर्मिती. मग ते सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये जो धर्म निर्माण केला, परस्परांशी व्यवहार करताना वागण्यासाठी ज्या आज्ञा दिल्या, श्रुतिस्मृती ममई वादने यस्तु उल्लंघ्य वर्तते, त्या सगळ्या आज्ञा श्रुतिस्मृतींमध्ये भगवंतांनी लिहिल्या. मग त्याचा जो उल्लंघन करतो तो आज्ञाच्छेदी ममद्रोही, तो माझा द्रोही आहे आणि त्याला मी दंड देईन असं भगवान म्हणतात. त्यांचं प्रेम आहे. पण भगवंतांची विश्वाची सगळी जी कार आहे दृष्टांताप्रमाणे, तिच्यावर खूप प्रेम आहे विश्वावरती. त्यांचा पहिला अवतार मानला आहे. भागवतात श्लोक आहे 11व्या स्कंदात, आद्यावतार पुरुष परस्य. त्याचा पहिला अवतार आहे, त्याचं प्रेम आहे तिच्यावर, त्याची निर्मिती आहे. मग तो काय 9 दिवस ही व्यवस्था सुरक्षित ठेवेल असं नाही. जोपर्यंत सृष्टी आहे तिचा लय पुन्हा होत नाही, त्याच्यामध्येच लय होतो, तोपर्यंत तो सृष्टीतल्या प्रत्येक घटकावर प्रेम करतो. रोज पुसतो याचा अर्थ उठवतो, जागं करतो, टवटवीत सृष्टी राहिली पाहिजे याची काळजी घेतो. धर्म गोपयतीती, धर्मगुप अशी आचार्यांनी व्याख्या केली. त्या अर्थाने आहे. नवीन कोरा सोफा घेतला एखाद्या, खूप प्रेम, पहिल्यांदा रोज व्हॅक्यूम लिहून धुवा, त्याच्यावर धूळ पडली काढून टाका, नवीन त्याच्यावरती चादरी बदला. प्रेम, कारण ज्याची जी निर्मिती किंवा ज्या मालकीची गोष्ट असते त्याच्यावर त्याचं खूप प्रेम असतं. आणि मग ते भगवंताला नाही सहन होत. त्यांनी जी एक धर्मव्यवस्थेद्वारे या जगाची रीत लावून दिली, संपूर्ण जगताची, ती अस्ताव्यस्त होते. मग ती पुन्हा घडी अस्ताव्यस्त झालेली. अस्ताव्यस्त कोण करतात? असुर करतात, दुष्ट करतात, दैत्य करतात. आणि धर्माची बिघडलेली घडी सुरक्षित पुन्हा करण्यासाठी धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, भगवान भगवद्गीतेत बोलले, मी येतो. असा पसारा त्याला आवडत नाही. त्यांनी जशी रचना केलेली आहे, या सूर्याने असं वागावं, चंद्राने असं राहायचं, अग्नीने असं राहायचं, मनुष्याने असं राहायचं, पक्ष्यांनी असं राहायचं, ही त्यांनी एक ठरवून दिली आचरणाची रीत. त्यात बिघाड झाला, केल्या गेला तर मग ती दुरुस्त करण्याकरता भगवान येतो. अस्ताव्यस्त नाही आवडत, आपल्याला नाही आवडत हो. व्यवहारातला दृष्टांत बघा, एखाद्याकडे काही लग्न कार्य झालं किंवा वास्तू झाला, खूप पाहुणे आले, त्यांना हे नसतं माहिती की कोणती वस्तू कुठे ठेवावी. म्हणून साधारणपणे 5-10 दिवस जर घरात पाहुणे राहिले, कुणाचाही हाच अनुभव असेल, तर घरातल्या सगळ्या वस्तू, टूथपेस्ट कोणीकडे, कंगवा कोणीकडे, पावडर कोणीकडे, कपबशा कोणीकडे, पाट कोणीकडे, भांडे कोणीकडे. कारण सगळेजणांना वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे, नुसतं पाहुणे म्हणून काय करायचं, काही केलं पाहिजे. बरं, त्यांना नेमक्या जागा माहीत नसतात. बरं, जागा विचाराव्या यजमानबाईंना किंवा यजमानांना, ते जागेवर नसतात, ते कामात असतात. मग त्यांना जिथे वाटेल तिथे ठेवून देतात. त्यांनी काय होतं, जी एक व्यवस्था घरातल्या कर्त्या पुरुषांनी घराची केलेली आहे, एक घडी बसलेली असते, ती विस्कळीत होते. इथे दुष्टतेने नाही होणार, काय आपले सगळे नातलग पाहुणे दुष्टतेने नाही करत, पण त्यांना त्या वस्तू कुठे ठेवायच्या या जागा माहिती नसतात. पण फार बाह्य पसारा दिसतो मग कुठेतरी ठेवून देतात, कधी कधी दडपतात, कपाटात ठेवून देतात. मग पाहुणे गेल्यावर किती दिवस कारची केली दिसत नाही. असं होतं का नाही घरोघरी?
म्हणून ज्याची जी व्यवस्था, ज्याचं जी निर्मिती किंवा व्यवस्था किंवा मालकी ती जर विस्कळीत झाली तर आपल्याला सुद्धा किती दिवसपर्यंत आपण म्हणतो की पाहुणे गेले तर 8 दिवस घर आवरायला पुरेल, म्हणतो का नाही आपण? या भगवंतांना सुद्धा ज्या दुष्ट किंवा असुर ही सृष्टीची एकंदर निर्माण केलेली, धर्माच्या अंगाने निर्माण केलेली जी घडी आहे, सृष्टीची आणि विश्वातल्या सगळ्या प्राणीमात्रांची सुरक्षित घडी राहावी, चांगली घडी राहावी, त्यांना आनंदाने राहता यावं, यासाठी भगवंतांनी धर्म नावाची एक सार्वभौम व्यवस्था सृष्टी उत्पत्तीच्या वेळीच निर्माण केली. त्यात बिघाड झाला की भगवान स्वतः येतात, ते आपण नंतर धर्मी नामाने पाहू, पण त्याचं ब्रीद आहे. कारण प्रत्येकाच्या आपल्या घरात त्या वस्तू ठेवायच्या घड्या ठरलेल्या असतात. अशा भगवंतांचे घड्या ठरलेल्या आहेत. त्या घड्या बिघडल्या की मग भगवंत येतात आणि सर्व जीवांनी सुखाने राहावं यासाठी धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान येतात. सुखार्थाः सर्वभूतानां मत्तः सर्व प्रवर्तयः असा भागवतात श्लोक आहे. सुखार्थाः सर्वभूतानां मत्तः सर्व प्रवर्तयः. सर्व भूतमात्रांना वाटतं की मी नेहमी सुखात राहावं. सुखानां सर्वभूतानां मत्तः सर्व प्रवर्तयः, पण सुखं नास्ति. धर्माचं आचरण केल्याशिवाय सुख नाहीच. तस्मात् धर्म परम भवेत्. धर्माचं आचरण केलं तर सुख आहे, सुख नास्ति. धर्माचं आचरण केलं नाही ते तस्मात् धर्म परो भवेत्. सुखं नास्ति विना धर्म, भागवतातला श्लोक आहे. सुखं नास्ति विना धर्म तस्मात् धर्म परो भवेत्. आणि म्हणून धर्म नावाची व्यवस्था भगवंताने जी निर्माण केलेली आहे, त्या सृष्टीमध्ये गडबड झाली की तिचं रक्षण करण्याकरता धर्म संस्थापनार्थाय, यामध्ये तोच भाव आहे. म्हणून पहिलं नाव जे आज आपण या श्लोकातलं चिंतनाला घेतलं, धर्मगुप्त, धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारणारा, असा आचार्यांनी अर्थ केला आहे. दुसरं नाव या श्लोकातलं आहे धर्मकृत. पहिले 3 नावं आहेत ना, ही धर्म 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 याविषयीची आहे. आता धर्माचं रक्षण करणारा असा पहिला अर्थ असलेला नाव आपण पाहिलं धर्मगुप्त. आता दुसरं नाव आहे धर्मकृत, म्हणजे धर्म निर्माण करणारा. याचे थोडंसं विवरण आपण आधी केलं आहे. धर्म निर्माण करणारा परमात्माच आहे म्हणून त्याला धर्मकृत. दुसरा कोण निर्माण करू शकणार धर्म? सार्वभौम व्यवस्था आहे, सगळ्या जगतातल्या सगळ्या प्राण्यांसाठी आहे. इतक्या सगळ्या प्राण्यांची एक सुव्यवस्था लावण्याची कामगिरी कोणी मनुष्य नाही करू शकत, देवही नाही करू शकत, यक्षही नाही करू शकत. फक्त ती परमात्मा करू शकतो. म्हणून ही त्याची कामगिरी आहे की सर्व जीवांना सुखी राहण्यासाठी एक खूप छान व्यवस्था, की त्या पद्धतीने राहिली असताना सगळेच अवघेची सुखी असावे ऐसी वासना. या उद्देशाने भगवंतांनी धर्माची स्थापना केली. म्हणून धर्मश्च प्रभुः अच्युतः हे जे वचन आहे हे धर्मकृतला फार पर्यायी छान आहे. धर्मकृत, धर्म निर्माण करणारा, धर्मश्च प्रभुः अच्युतः. आणि मग त्याचे नियम आहेत श्रुतिस्मृती इत्यादी. पण धर्माचा निर्माण करणारा जो आहे त्याचं एक नाव धर्मकृत या श्लोकामधलं द्वितीय नाम आहे. तिसरं नाव आहे धर्मी. पहिली 3 नावं भगवंतांची या श्लोकातली धर्म या शब्दाला घेऊन आहे. धर्मगुप्त, धर्मकृत, आता धर्मी, म्हणजे स्वतः धर्माचं सतत आचरण करणारा. ईश्वर आणि अवतार दोन्ही विषयक हे नाम आहे. ईश्वर विषयक तो धर्म कसा पालन करतो? या सृष्टीची उत्पत्ती पुन्हा 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 करतो, तिला सांभाळतो आणि एक दिवस तिचा लय करतो. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय हे त्याचे धर्म, ईश्वराचे धर्म आहेत. ईश्वराचं कार्य म्हणतो आपण, पण एक त्याचं धर्म आहे, हे त्याचं ब्रीद आहे. आणि त्या कशासाठी त्यांनी स्वीकारलं आहे? त्याला एकाकी न रमते हे त्याचं कारण आहे. शिवाय सकल जीवांना त्यांच्या पूर्वजन्मातल्या कर्मांच्या वासनांना फळं यावं, ते फलं भोगून त्यांनी त्या वासना संपवाव्या आणि अंतिमतः माझ्या स्वरूपाशी येऊन मिळावं, इतक्या विशाल उद्देशाने भगवान पुन्हा 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 सृष्टीची निर्मिती करतात. म्हणून ईश्वराच्या अंगाने विचार केला धर्मी, तर परमात्मा पुन्हा 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 सृष्टी उत्पन्न करतो, उत्पत्ती, स्थिती, लय या अंगाने हे ईश्वर विषयक वचन झालं. आणि शिवाय जीवांचा सांभाळ करतो, पंचमहाभूत निर्माण करतो,
जीवांना भोगण्यासाठी नाना विषय त्यांच्या पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाच्या द्वारे त्यांना अनेक भोगांचे विषय घ्यायला मिळतात, त्यासाठी विषय उत्पन्न करतो. हे सगळं भगवंतांचं ब्रीद आहे किंवा हेच त्याचा धर्म आहे, हा ईश्वराचा धर्म पाहतो आपण. पण धरणी हे नाव अवतारवाचकही आहे. कुठलाही अवतार घ्या आपण, भगवान अत्यंत धर्मयुक्त आचरण करतात. प्रभू रामचंद्रांचा अवतार पहा, आता तो ईश्वराने घेतलेलाच अवतार आहे, ईश्वरच आहे तो. पण अवतार म्हणला की तो सगुण साकार, डोळ्याने दिसणारा, लीला करणारा, त्याला पाहून प्रेम आपल्याला होतं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं वर्णन असतं त्याचं. आणि असा अवतार भगवान घेऊन जेव्हा येतात त्या स्वतः धर्माचं आचरण करून दाखवतात. कोणताही अवतार घ्या आपण. राम अवतारामध्ये तर वाल्मिकींनी श्लोक लिहिला आहे, रामो विग्रहवान धर्म. हा धर्मरूप म्हणजे रामच. आणि कितीतरी वचनं पूर्ण वाल्मिकी रामायणामध्ये अशी आहेत की राम म्हणजेच धर्म, धर्माचं आचरण एका क्षणाला बिघडू देत नाही. धर्मानुसारी पितृ आज्ञा आहे, वनवासात जा. कैकेयीने वर मागितले आहेत, पिताश्रींनी तिला हो म्हटलं आहे, वचन दिलं आहे. तर पिताश्रींनी म्हणजे राजा दशरथांनी कैकेयीला दिलेलं वचन पूर्ण व्हावं ही मला आज्ञा आहे. कारण त्या पहिल्या आज्ञेने रामांना 14 वर्षांचा वनवास, मग भरताला राज्याभिषेक, असे 2 वर होते. पण आता पितृ आज्ञा पालन करण्याकरता, धर्माचं आचरण करण्याकरता राम वनात जायला निघाले. कौसल्येला खूप दुःख झालं. रामांनी कौसल्येचं सांत्वन करताना एक श्लोक म्हटला आहे श्रोत्या. त्या ठिकाणी मी धर्माचं आचरण मीच केलं पाहिजे असं नाही आहे, तू लक्ष्मण सुमित्रा हे सर्वांनी केलं पाहिजे. आणि हाच खरा धर्म आहे असं त्या ठिकाणी श्लोक आहे. मया त्वयाच वैदेह्या लक्ष्मणेन सुमित्रया. किती जणांची नाव आहेत? मया, मी म्हणजे राम म्हणतात, प्रभू रामचंद्रांच्या तोंडी श्लोक वाल्मिकींनी घातला आहे. मया म्हणजे मी स्वतः, त्वया म्हणजे तू आई, तू कौसल्याला म्हणतात तू, वैदेह्या लक्ष्मणेन, वैदेह्या म्हणजे जानकी देवी, लक्ष्मण आणि सुमित्रया. मग काय केलं पाहिजे आपण? दुसऱ्या चरणामध्ये धर्माचं आचरण करावं असा उल्लेख आहे. मया त्वयाच वैदेह्या लक्ष्मणेन सुमित्रया पितुर्निदेश स्थातव्यम एष धर्म सनातन. हा सनातन धर्म आहे. आणि हे आचरण प्रभुराम स्वतः तर करतात, पण आपल्या कुटुंबातल्या सर्वांना, कौसल्या, जानकी, लक्ष्मण, त्या सर्वांना करायला लावतात, सुमित्रेला सुद्धा. आणि एष धर्म सनातन पितुर्निदेश स्थातव्यम म्हणजे पिताश्रींच्या आज्ञेमध्ये आपण सर्वांनी राहणं आणि त्यासाठी मला वनात जाणं. एष धर्म सनातन असं वचन प्रभू रामचंद्रांनी तोंडी. म्हणून तर रामांना वाल्मिकींनी खूप ठिकाणी म्हटले रामो विग्रहवान धर्म. धर्म म्हणजे काय? प्रभू रामचंद्र. अगदी पहिल्या वाल्मिकी रामायणाच्या सर्गामध्ये जेव्हा नारदांची आणि वाल्मिकीची भेट आहे, त्या वाल्मिकींनी नारदांना प्रश्न विचारला. तपश्चर्या त्यांची पूर्ण झाली आहे, रामनाम घेऊन झालं आहे, त्यांचा पूर्ण पातकांचा आता संवार झाला आहे, ते आता शुद्ध झाले आहेत. म्हणून त्यांनी शुद्ध अंतःकरणाने नारदांना प्रश्न विचारले. कोन्वस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान. उत्तर दिलं आहे वाल्मिकी नारदांनी, धर्मज्ञश्च कृतज्ञश्च रामो नाम जनेश्रुतः. धर्मज्ञश्च संपूर्ण धर्म जाणणारा आणि आचरण करणारा सध्या राम आहे. रामो विग्रहवान धर्म विनाकारण म्हणत वाल्मिकींच्या तोंडी आहे, नारदांच्या तोंडी आहे, स्वतः रामांच्या तोंडी आहे की हाच धर्म आहे. लक्ष्मणाच्या तोंडीसुद्धा पूर्ण प्रभू रामचंद्र आहे, पूर्ण धर्मात्मा आहे असं अनेकदा वर्णन आहे. एक प्रसंगाचा उल्लेख करतो फक्त. युद्धकांडामध्ये आहे प्रसंग. राम रावणांचं युद्ध सुरू झालं आहे. अंगदशिष्टाई विफल झाली, युद्धाला प्रारंभ झाले. रावणाकडचे अनेक पराक्रमी दैत्यांचा वध झाला आहे. रामांकडचे अनेक वानर मृत्युमुखी पडले. आता रावणाजवळ पर्याय म्हणून शेवटी इंद्रजिताला पाठवलं आहे. आणि शेवटी इंद्रजितासाठी बिभीषणाने सांगितलं की रामा, इंद्रजितासाठी लक्ष्मणाची योजना करा. कारण त्याला वर आहे की जो 14 वर्ष ब्रह्मचारी आहे, निराहारी आहे, त्याच्या हातून वध होणार आहे. लक्ष्मण तुमच्यासोबत आहे 14 वर्षांपासून, हाही निराहारीन ब्रह्मचारी, याची योजना करा. मग लक्ष्मण आणि इंद्रजित यांचं
युद्ध सुरू झालं. खूप लंकेतच झालं ते युद्ध, कारण तो निकुंभिलेमध्ये यज्ञाला बसला होता. असं खूप मोठं वर्णन आहे. आपल्याला फक्त त्यातला एवढा भाग पाहायचा आहे की लक्ष्मणाच्या तोंडीसुद्धा राम धर्मात्मा याचा श्लोक आहे. युद्ध खूप झालं. इंद्रजित पराक्रमी आहे, लक्ष्मण पराक्रमी आहे. बराच काळ युद्ध चाललं, कोणी कोणाला हरेना. शेवटी रामांनी लक्ष्मणाला एक बाण दिला होता, त्याला ऐंद्रास्त्र म्हणतात. इंद्राने रामांना दिलेला, आणि तो आता रामांनी लक्ष्मणाला दिला आहे. लक्ष्मणा, जेव्हा अगदी अंतिम युद्ध होईल तेव्हा तू या बाणाचा उपयोग कर. लक्ष्मणाने अनुसंधान केलं, धनुष्यावर तो बाण लावला आणि एकदम नाही सोडला. त्याने आधी रामांचं स्मरण केलं, आणि त्याच्या तोंडी वाल्मिकींनी एक सुंदर श्लोक घातला आहे. धर्मात्मा सत्यसंगश्च, धर्मात्मा सत्यसंगश्च रामो दाशरथीर यदी. दशरथपुत्र राम धर्मात्मा असेल, सत्यवचनी असेल. पण पहिलं विशेषण धर्मात्मा त्या श्लोकात आहे. धर्मात्मा सत्यसंगश्च रामो दशरथीर यदी पौरुषमच्या प्रतिद्वंद्वस तदयनम जही रावणीम, असा श्लोक तिथे आहे. तर या बाणाने जर असा असेल राम, आणि दशरथपुत्र राम धर्मात्मा असेल, सत्यसंग असेल, आणि पौरुषांच्या प्रतिद्वंद्वस, आणि पौरुषामध्ये त्याच्याशी युद्ध करू शकणारा दुसरा कोणीही नसेल, त्यांच्या पराक्रमाविषयीचं आहे. पण पहिलं विशेषण धर्मात्मा आहे. तर तदयनम जही रावणीम, तद एनम, त या बाणाने, हे असं जर असेल तर या बाणाने या जही रावणीम, रावणीम म्हणजे इंद्रजिताचं नाव, रावणीम रावणाचा पुत्र म्हणून, जही म्हणजे मारला गेला पाहिजे. जय रावणीम, या बाणाने मारल्या जावा, असा श्लोक आहे तिथे त्याच्या तोंडी. आणि मग इंद्रजिताचा वध झाला वगैरे हा भाग पुढे आहे. पण धर्मात्मा सत्यसंगश्च, वाल्मिकी रामायण काय, गोस्वामींचं रामचरित मानस काय, कोणत्याही रामायणाच्या अनुषंगाने आपण जा. राम धर्मात्मा आहे, राम विग्रहवान धर्म, हा धर्मी शब्दाचा आपण अर्थ पाहतोय. हे ईश्वरवाचक नाव आणि अवतारवाचकही नाव आहे. अवतारवाचक जास्त आहे. भगवान श्रीकृष्णांचा अवतार आपण एखादा दृष्टांत पाहू, तेही धर्माने वागतात. भगवंतांनी द्वारिकेची निर्मिती केली, 16,108 विवाह केले. नारदांच्या मनात एकदा आलं की भगवान कसं काय याचं दिनचर्या आहे, म्हणून व्यास महर्षींनी भागवताच्या दशमस्कंधात भगवंतांच्या दिनचर्याचा एक अध्याय लिहिला आहे. आणि ते काय 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 करतात. ते सकाळी उठतात, ब्राह्ममुहूर्तावर यज्ञ करतात, पितृतर्पण करतात, पितरांना वंदन करतात, आईवडिलांना वंदन करतात, देवपूजा करतात, हे सगळं करतात. हे नारद पाहतात आहेत स्वतः. त्यांनी नारदांनी कृष्णाला विचारलं की तू स्वतः परमात्मास हे का करतो. तर भगवंतानी तिथे उत्तर दिलं आहे की नारदा, ब्रह्मन धर्मस्य वक्तारम कर्तारम तदनुमोदिता, मी धर्म निर्माण केला आहे. ब्रह्मन धर्मस्य वक्तारम, धर्म मी निर्मिती केली, वक्ता मी आहे धर्माचा. धर्म कसा असावा याचा वक्ता मी आहे, आणि मीच धर्म सांगितला. आणि मी जर आचरण नाही केलं तरी बाकी सगळी प्रजा ही काय करेल. आणि म्हणून भगवद्गीतेत श्लोक येतो, यदा यदा नाही, भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो की वडिलांचं आचरण पाहून लहान माणसं आचरण करतात. माऊलीनेच्या रोविलेली आहे, येथ वडील जे जे करती तया नाव धर्म ठेविती. नारदांना भगवान समजून सांगतात आहे की जशी मोठी माणसं आचरण करतात तसंच त्याच्या मागे येणारी सगळी प्रजा आचरण करत असते. म्हणून धर्माचं आचरण मला करणं अत्यंत योग्य आहे. ब्रह्मन धर्मस्य वक्तारम, मी धर्म निर्माण केला, त्याचं आचरण मी जर केलं नाही, पालन केलं नाही, तर मग या सृष्टीतले सगळे जीव कसं आचरण करतील. मी एक आदर्श निर्माण करतो आहे. म्हणून या पद्धतीने सकाळी उठणं, पूजा करणं, संध्या तर्पण करणं, मार्जन करणं, आईवडिलांना वंदन करणं. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना, असा श्लोक आहे भगवद्गीतेत. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना स यत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. म्हणून धर्मपुरुष परमात्मा, धर्माचा निर्माता परमात्मा श्री नारायण श्रीकृष्ण, हा नारदांना म्हणतो मला करणं भाग आहे, म्हणून मी हे करून दाखवत आहे. आपण धर्मी शब्दाचा अर्थ समजून घेतो आहे.
हा ईश्वरवाचकही आहे. ईश्वर त्याच्या धर्माविरुद्ध कधी वागत नाही. त्याचं अखंड ते व्रत सुरू आहे. त्याचं व्रत आहे, ब्रीद आहे, त्याचा धर्म आहे. आणि अवतारामध्ये सुद्धा तो धर्माच्या आचरणापासून कधीही विचलित होत नाही. एवढंच नाही तर इतरांनासुद्धा धर्माचं आचरण करायला प्रवृत्त करतो. एखादा जर धर्माचं आचरण करताना चुकत असेल तर त्याला दंडसुद्धा देतो. पुन्हा थोडंसं रामायणाकडे येऊ. आपण पुष्कळ ऐकले असेल, प्रभू रामचंद्र आणि वाली यांचा संवाद आहे किष्किंधाकांडामध्ये. वालीच त्याला बाण लागलाय, तो मरणार आहे. रामांना दूषण देतोय की रामा, तुम्ही अवतार आहात, नारायण आहात, ईश्वर आहात, तुम्ही अधर्म करणार नाही अशी मला श्रद्धा होती. वास्तविक माझ्या धर्मपत्नींनी मला खूप अडवलं तारेने की जाऊ नका जाऊ तुम्ही. राम साक्षात परमेश्वर आहे. पण मी तरी म्हटलं की नाही, राम अधर्म नाही करणार. माझं युद्ध सुग्रीवाशी आहे, राम का अधर्म करील? तरी तुम्ही मला बाण का मारला? इथे रामांच्या तोंडामध्ये सुंदर श्लोक आहे, धर्माविषयीच आहे. तदलं परितापेन धर्माचं आचरण आम्ही तरीसुद्धा करतो. कारण तू स्वतः वाहणार आहेस. तू आपल्या लहान भावाच्या भारेवरती तिचा उपभोग घेतला. सर्वात मोठं पाप हे आहे वाली. तू आठव, हे अधर्माचं आचरण तू केलं. तदलं परितापेन धर्मश्च परिकल्पितः वधम वानर शार्दूल न स्वयं स्ववशे स्थितः. आम्ही याविषयी स्ववश नाही आहे. आम्ही बांधल्या गेलो नाही. आम्ही आमच्या मर्जीने वागू शकत नाही. मी अवतार घेतला आहे आणि धर्माची तत्त्व तू मला नको शिकवू. आम्ही जाणतो, मीच धर्म निर्माण केला आहे. परभार्यापहरण, ते लहान भावाच्या पत्नीचा उपभोग सगळ्यात मोठं पाप, अधर्म आहे. तू केला आहेस ना. म्हणून तदलं परितापेन धर्मस्य परिकल्पितः वधो वानर शार्दूल न वयम स्ववशे स्थिता असा तिथे श्लोक आहे. कितीतरी आपल्याला प्रमाण दृष्टांत देता येतील. ती रामकथेतही आहे, कृष्णकथेत आहे, वामन अवतारातही आहे. भगवान अवतार जेव्हा घेतात धर्माचंच आचरण करतात, आदर्श प्रस्थापित करतात. म्हणून त्यांचं एक नाव अवतारवाचक जरी समजलो आपण तरी धर्मी हे एक नाव आहे. पुढचं नाव, जरी नावं वेगळी आहेत, शब्द आपल्या परिचयाचे. 4 क्रमांकाचं नाव सत आणि 5 क्रमांकाचं नाव असत. सत्य शब्द आहे तिथे. सत परमात्म्याचं स्वरूप काय? सत चित आनंद. म्हणजे आहे. ते काल देव होता, आज आहे, उद्या नसणार असा नाही. तो आहे. आणि सत म्हणजे सत्य स्वरूप, अस्तित्ववाचक, सत्ता रूप परमात्मा आहे. म्हणून हे निर्गुण निराकारवाचक नाव आहे सत. तो आहे बस. त्याच्या सत्ता आणि स्फूर्तीवरती सगळे जग, सगळ्या प्रकृतीच्या एकंदर घडामोडी या सगळ्या सत स्वरूपाच्या अधिष्ठानावर होतात. अधिष्ठान सत्वस्तू आहे या जगाची. सत एव सौम्य इदमेव आसीत एकमेवाद्वितीयम बृहदारण्यक उपनिषद आहे. सत एव सौम्य इदमग्र आसीत. सगळ्यांच्या आसीत, सगळ्यांच्या आधी सृष्टी उत्पन्न पूर्वी जे होतं आताही आहे आणि पुढेही राहील. सत एव सौम्य इदमग्र आसीत. ती सत्वस्तू म्हणून हे नावच परमात्म्याचं असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून परमात्म्याचं निर्गुण निराकार वाचक हे नाव आहे. सत्याचं नाव आहे. आणि सत शब्दाचा अर्थ नेहमी असणं सत्य वस्तू. ती कालही आहे, आजही आहे, उद्या आहे. म्हणजे भूत भविष्य वर्तमान आणि तीनही परिच्छेदरहित, देशकाल वस्तू परिच्छेदरहित अशी वस्तू ती आहे. म्हणून सत वस्तू आहे. देशकाल म्हणजे भारतामध्ये देव आहे, मग अमेरिकेत नाही आहे का? आहे. पृथ्वीवरती सगळ्यांना देव माहिती आहे, पण चंद्र लोकावरती देव नाही का? आहे. ब्रह्मांडामध्ये सगळीकडे देव आहे. देश, काल आणि वस्तू परिच्छेद म्हणजे असं विभिन्नता नाही आहे. एखाद्या वस्तूमध्ये परमात्मा आहे, एखाद्या जीवामध्ये परमात्मा, दुसऱ्या जीवात नाही का? सगळ्या जीवांमध्ये आहे. ईश्वर सर्वभूतानां सर्वांमध्ये आहे. म्हणजे वस्तू छेद तिथे नाही आहे, कालछेद नाही. मग काल परमात्मा होता, आज आहे, आज नाही आहे का? आजही आहे.
देश काळ आणि वस्तू 3 परिच्छेद मानले आहेत. या वेगळा जो परमात्मा आहे तो सत आहे. म्हणून परमात्म्याचं एक नाव 4 क्रमांकाचं ते सत्य आहे. असणे 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 अस्तित्ववाचक आणि सत्तावाचक हा शब्द आहे. असा परमात्मा आहे म्हणून नाव सत आहे. आता लगेच त्याच्यापुढे असत मग समजून घेताना थोडासा घोटाळा होऊ शकतो. बस सतही नाव आहे आणि असतही आहे. असत याचा अर्थ नसणारी वस्तू असं नाही. असत शब्दाचा अर्थ मिथ्या असा होतो. म्हणजे परिवर्तनीय बदल होणारा आणि मिथ्या नेहमी नाशवंत असतं. ते आज आहे पण उद्या नसणार आहे. संपूर्ण जग विनाशी आहे. ही प्रकृतीच विनाशी आहे. फक्त अविनाशी पदार्थ एकच आहे. एक ब्रह्म द्वितीय नास्ती. दुसरी वस्तूच नाही, ती अविनाशी आहे. द्वितीय अध्यायात भगवान गीतेच्या असं म्हणाले, अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वविदं ततं. मी अविनाशी आहे. तो निर्गुण निराकारवाचक आहे. समर्थ याला थोरला देव म्हणतात. जगी थोरला देव तो चोरला असे, गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. हा मग याचं असत नाव का ठेवलं? कारण माया यांनी ईश्वर जेव्हा तो होतो मायेला बरोबर घेतो. तिलाच अविद्या म्हणतात, तिला प्रकृती म्हणतात, ती अष्टधा आहे वगैरे तिचं वर्णन आहे. आणि ही असत आहे. पण मायासुद्धा याच्याबरोबरच आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. मायेच्या अनुषंगाने त्याला असत नाव दिलं आहे. कारण माया तदंग रूपच आहे, तदंग भूत आहे, वेगळी नाही आहे. ती त्याच्याच जवळ आहे पण तिच्या स्वाधीन आहे. त्यांनी तिला म्हटलं आहे कार्य कर, तेव्हा ती करते. एकोम बहुश्याम प्रजाये, तेव्हा मग ती प्रगट होते. हीच मूळ माया आहे. पण त्याचीच आहे, त्याची निर्मिती आहे. माया त्याची निर्मिती आहे. आणि म्हणून त्याचं एक नाव असत असंही आहे. जी संपणारी आहे, विनाशी आहे, जड आहे, दुःखरूप आहे. आणि परमात्मा सच्चित आनंद म्हणजे आहे, ज्ञानरूप आहे आणि आनंदरूप आहे. ही त्याची लक्षणं आहेत. त्याच्या विरुद्ध सगळी लक्षण असत पदार्थाची, मायेची आहेत. या मायेला भ्रमय असं म्हणतात, याला विवर्त असं म्हणतात. अनेक नावं तिला दिलेली आहेत. आणि परमात्म्याचं नाव सत्य, सत, इथे असत आता. आणि या माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे मग परमात्म्याला पुष्कळ नावं मिळतात. आपण म्हणतो लक्ष्मीपती, लक्ष्मी मायाच आहे. सीतापती, उमापती हे त्याचं नाव आहे की नाही. मायेच्या अनुषंगाने त्याची नावं आहेत. माया त्याचीच आहे, तदंगभूत आहे. म्हणून त्याचं एक नाव मायेच्या अनुषंगाने आचार्याने म्हटलं आहे. मायेचा स्वीकार केल्यानंतर त्याचं एक नाव या सगळ्या असत जगताचा स्वामी. ही निर्मिती मायेने केली जरी तरी त्याच्या संकल्पामुळे झाली. आणि म्हणून त्याचं एक नाव असतच ठेवलं या ठिकाणी म्हटलं आहे. सतही तोच आहे, असतही तोच आहे. आणि मग त्याला असत रूप असलेल्या विश्वाला नाहीसं करण्याकरता मग युक्त्या वगैरे कराव्या लागतात. ती युक्ती एकच आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वय प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. ही माया माझी अत्यंत दुर्लंघ आहे, उल्लंघनाला कठीण आहे. पण माया मेता, मला शरण आला ना, माझं भजन करायला लागला, माझी भक्ती करायला लागला की मग त्याला माया उल्लंघन करणं सोपं जातं. असं भगवान भगवद्गीतेत बोलले. 6 क्रमांकाचं नाव आणि 7 क्रमांकाचं नाव हे पुन्हा असं विरुद्ध अर्थाचे नाव आहेत 2. क्षर अक्षरम. तर सत असत नाव आले ना, दोन्ही विरुद्ध आहेत एकमेकाच्या. तसं क्षर अक्षरम श्रीमद भगवद्गीता 15वा अध्याय जर आपण वाचला तर 15वा अध्याय क्षर अक्षरम आणि उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तमाचं वर्णन येतं. ही दोन्ही नावं एकत्र अभ्यास करण्यासारखी आहेत. क्षर शब्दाचा अर्थ पाहू आपण आधी. क्षर शब्दाचा अर्थ झिजणारा. क्षर म्हणजे झिजणे, नाश पावणे, हळूहळू झिजून 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 नाश पावणे. ही सगळी सृष्टी क्षर आहे. हिच्या तुलनेत परमात्मा जो आहे तो अक्षर आहे. आणि या दोन्हींच्या परमात्मा म्हणजे ईश्वर सगुण निराकार तो ईश्वर. पण अधिक क्षर म्हणजे सगळी सृष्टी, झाडं, पर्वत, नद्या, माझा देह, हे सगळे नाशिवंत जे पदार्थ आहेत, प्रकृतीचे घटक हे क्षर आहेत. यांची दर क्षणाला झीज होते ती कळत नाही आपल्याला. आपल्याला असं वाटत नाही की आपल्याजवळ जो देह आहे
याची दर क्षणाला झीज होते आपल्याला वाटत नाही. त्याचं कारण झीज का होते? भगवंतांनी आपल्याला जी पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय दिली आहेत ती अखंड वापरतो ना आपण. आणि हे सगळं शक्ती, ह्या सर्व इंद्रियांच्या अधिष्ठान रूप जी शक्ती आहे प्रकृती, ती अविद्या, ती हे कार्य करून घेते. आणि कोणत्याही वस्तूला जर का वापरलं तर शक्तीचा झीज होते का नाही पहा ना. मग इंद्रिय जर खूप वापरली तर इंद्रियांची झीज होणार नाही का? डोळ्यांची झीज होते, मग डोळा लागे 40 असं समर्थ म्हणतात. दातांची झीज होते, दात पडतात पुढे. हळूहळू चालले नाक कान केश डोळे, हे अपक्षीयती धर्मामध्ये येतं. जीवाचा विचार केला तर, जडाचा नाही चेतनाचा विचार केला तर हे अपक्षयती या 5व्या धर्मात येतात. क्षीण होतात हळूहळू सगळे अवयव, गलित गात्र, आणि अगदी मृत्यूशय्येवर तर काही सुचत नाही. विस्मरणही होतं, बुद्धी काम करत नाही, इंद्रिय कोणतीही काम करत नाही. इथपर्यंत नाही खाण्याची जेवण्याची वासनाही होत नाही, ती पचवण्याची शक्ती राहत नाही. कारण सर्व इंद्रिय ही हळूहळू क्षीण क्षर हा भाव धारण करतात, त्यांची झीज होते. एका प्राण्याचा विचार करायच्या वेळी सर्व सृष्टीचा जर विचार केला तर सृष्टीमध्ये अखंड क्रिया, इतकं ऊन किती तापतं उन्हाळ्यामध्ये, पाऊस येतो, हिवाळा येतो, मग ही सगळी सृष्टीला सुद्धा काही झीज असेल की नाही? कारण सृष्टीला त्याचा आद्यावतार पुरुष परस्य असं भागवतात म्हटलं आहे. त्याचा पहिला अवतार ही सृष्टी विश्वच आहे. मग अखंड तिचा वापर करून करून होऊन तिची झीज होते. म्हणून प्रलयकाळी सृष्टीसुद्धा संपते. म्हणून ईश्वरवाचक हा शब्द आहे. क्षर म्हणजे झिजवणारा असाही अर्थ आहे. झीज होणे, क्षर, सगळ्या भौतिक वस्तूंचा ऱ्हास होतो. श्रीमद भागवतामध्ये 12व्या स्कंदामध्ये असं वर्णन आहे की युग जशी बदलतात, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली अशी 4 युगं येतात. सत्ययुगामध्ये जेवढी टवटवीत सृष्टी असते, जसे टवटवीत जीव असतात, अतिशय निष्पाप असतात, अधर्म करीत नाही, हळूहळू स काले नियमता योगो नष्ट परंतप, युग पुढे पुढे गेली की शक्तींचा ऱ्हास व्हायला लागतो. शक्ती कमी कमी होत जाते. शक्तीचा ऱ्हास होणे, कमी कमी होणे याला क्षरभाव असं म्हणतात. क्षरभाव, विनाशी भाव, झिजण्याचा भाव हे होत जातं. वर्णन असं भागवतात 12व्या स्कंदात की कलियुगाच्या शेवटच्या चरणात, सध्या पहिलं चरण सुरू आहे, 4थ्या चरणामध्ये सर्व प्राणीमात्रांना आयुष्य 10 ते 12 वर्ष राहील. सर्वांची भौतिकतेचा विचार केला तर शरीराची उंची अंगठ्याएवढी राहील. अंगुष्ठ मात्र ममलम पुरुषम, जे भगवंतांचं वर्णन तशी होतील. बुद्धी कमी होईल, गात्र गलित गात्र लहानसा होईल, मनुष्य ठेंगणा होईल. क्षर, युगांच्या प्रवाहामध्ये, युगांच्या चौकडीमध्ये पुढचं युग आलं की मागच्या युगापेक्षा मनुष्याच्या शक्तीचा, बुद्धीचा, मनाचा, युक्तीचा, वयाचा ऱ्हास होतो, कमी कमी होतो. हे क्षर आहे, त्याचं क्षरमुळे लक्षण आहे. म्हणून परमात्माच हे सगळं आहे, म्हणून त्याचं नाव पहिलं क्षर अक्षर जोडीपैकी क्षर आहे. आता या क्षर म्हणजे झिजणाऱ्या पदार्थाच्या तुलनेमध्ये प्रत्येक चेतन जीवामध्ये ईश्वर आहे. ईश्वरस्वर भूतानां हृदयशी अर्जुन तिष्ठती म्हणतो ना आपण. ईश्वर जर आहे आतमध्ये तर त्या ईश्वराला वेदांत शास्त्रामध्ये ते ब्रह्मवस्तूच आहे, ईश्वरच आहे, त्याला कूटस्थ म्हणतात. शरीरामध्ये परमात्म्याचा जो अंश आपल्या आहे त्याला कूटस्थ चैतन्य असंच म्हणतात. तो आहे, पण तो या सृष्टीच्या तुलनेमध्ये, या देहाच्या तुलनेमध्ये तो अक्षर आहे. म्हणजे हा देह संपेल पण कूटस्थ नाही संपत, तो अविनाशीच आहे. फरक खूप आहे. देह किंवा प्रकृतीचे सगळे घटक हे विनाशी आहेत, आणि एक वेळ अशी येते की ईश्वराचे काम संपतं, निर्मितीचं काम संपतं, सांभाळण्याचे संपतं, सृष्टीचा लय होण्याची वेळ येते, मग ईश्वरी जर संपतो. रामदास स्वामींनी म्हटलं आहे अक्षर पुरुषे संपतो. ओवी आहे दासबोधामध्ये, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाश एक. सद्गुरुपद म्हटलं आहे. सद्गुरू म्हणजे ब्रह्मवस्तू.
गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो ना आपण, ती ती फार श्रेष्ठ वस्तू आहे. ती क्षर अक्षरांच्या पलीकडे आहे. अक्षर ईश्वराला आपण म्हटलं, पण हरिहर ब्रह्मादिक हे ईश्वर आहेत ते संपतात. ते एक प्रश्न फरक, दोनमध्ये फरक आहे. जीव पण संपतो, ईश्वर पण संपतो. म्हणजे हा देहधारी पुरुष संपतो, देह प्रकृती संपते, ईश्वरी संपतो. पण दोघांच्या संपण्यात फरक आहे. झीज होऊन प्रकृती किंवा तिचे घटक संपतात आणि ईश्वर स्वेच्छेनी, आता काम नाही काही, मग स्वेच्छेने स्वतःला संपवतो. आणि प्रकृतीचे सगळे घटक, हा देहसुद्धा आणि सगळी चेतन प्रकृती, जड प्रकृतीसुद्धा ही झिजून झिजून संपते. परमात्मा झिजून नाही संपत, अक्षर आहे तो संपलं काम की स्वेच्छेने. श्रीमद भागवतात याविषयी श्लोक आहे दशमस्कंदात. अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न भूतमयस्य कोपी. स्वेच्छामय, स्वेच्छेने येतो, स्वेच्छेने जातो. आणि त्यामुळे तो जरी संपतो तरी स्वेच्छेने संपतो. जीव परवश होऊन प्रकृतीच्या एकंदर धर्मांप्रमाणे झीज होऊन संपतो. म्हणून झीज होऊन संपणारा अक्षर आहे आणि स्वेच्छेने संपणारा अक्षर आहे. पण एक वेळ दोन्ही संपतात, मग उत्तम पुरुष उरतो. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्लोक येतात, द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच. क्षरच सर्व आणि भूतानी, सगळे क्षर आहेत. आणि यांच्या तुलनेत उत्तम पुरुषस्त्वन्या परमात्मेत्युदारतः यो लोकत्रयमाविष्य बिभर्त्यव्य ईश्वर. आणि मग त्याला पुरुषोत्तम म्हटलं आहे. तो पुरुषोत्तम आहे, ज्याला झिजही नाही, संपतही नाही, नेहमी आहे आहे आहे. मग अशी सत याचं वर्णन करताना आपण पाहिला आहे. तो समर्थ त्याला थोरला देव म्हणतात. आणि याप्रमाणे भगवद्गीतेच्या श्लोकांचा आधार हाच उत्तम पुरुष, निर्गुण निराकार थोरला देव. आणि म्हणून तो ह्या सगळ्या प्रकृतीची जी उपाधी, हिला उपाधी म्हणतात, देहाला उपाधी म्हणतात. प्रकृती परमात्म्याची उपाधी आहे, ईश्वराची उपाधी आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते श्रीरामाशी माऊलींची ओवी आहे. आणि म्हणून क्षर आणि अक्षर मी जोडी समजून घेण्यासाठी दोन्हींचा वेगळा विचार आपण केला. 8 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं अविज्ञाता हे आहे. जीव विज्ञाता मानला आहे. कशाचा विज्ञाता आहे की अमुक अमुक काम केलं हे त्याला कळतं, म्हणून तो कर्तृत्व भ्रांतीने बांधल्या गेला आहे. बरं, कर्तृत्व काम केलं की मग ते काम केलं की भोगावं लागतं. हासत कर्म करावे भोगावे रडत तेच परिणामी. म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व ही शृंखला जीवाच्या मागे लागते. याचा तो ज्ञाता आहे. कर्मांचा मी ज्ञाता आहे हे जोपर्यंत त्याला वाटतं, म्हणजे कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार जोपर्यंत त्याच्याजवळ असतो तोपर्यंत तो करता आहे. करता हा मी ती मान्यते. आणि मग तू केलं आहेस ते कर तू. मी स्वयंपाक करून पोळ्या आणि भाजी केली, घरी कोणीनं मी केली, खाईल कोण? तूच खा. तुझा स्वयंपाक तुला खायचा आहे. तू कर्म केलं आहे, करता समजतो आहेस, मग त्याचा भोगताही तू हो. म्हणजे कर्मफलांचा भोगता हो असा त्याचा अर्थ आहे. जैसे जयाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, तसं फळ मिळतं. म्हणून या अर्थाने जीव विज्ञाता आहे. त्याला कर्मफलाची आसक्ती होते. मी कर्म केले जाणीव होते आणि कर्मफलाचा अहंकार आणि फलाची आसक्ती दोन्ही येतात. ईश्वराजवळ कधी येत नाही. ईश्वर अविज्ञाता का आहे? मी कर्म केलं आहे, मी कर्म करतो आहे. वास्तविक भगवान अर्जुनाला गीतेमध्ये म्हणाले, न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेश किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. अर्जुना, मला तिन्ही लोकांमध्ये करण्यासारखं काही नाही, तरीसुद्धा मी कर्म करून दाखवतो. पण जीवासारखा मी त्याचा विज्ञाता होत नाही. मी कर्म केल्या भूमिकेत राहत नाही. म्हणून नमे कर्मफले स्पृहा, मला कर्मफलाची आसक्तीच राहत नाही. मी कर्मात गुंतत यासाठी नाही की मी कर्म करतो असं मला वाटतही नाही. बघा, परमात्मा स्वतः म्हणतं, म्हणून त्याचं नाव अविज्ञाता. कारण त्याला कर्तृत्व भोक्तृत्व नाही, ते जीवाजवळ आहे. समर्थांनी छान याचं वर्णन केलं दासबोधात. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी,
राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. कष्टी या शब्दाचा अर्थ भोगता. मी करता ऐसे म्हणसी तेने तू भोगता होसी असं आहे. कारण भोगतेपणाने दुःख होतं, मग ते भोगावं लागतं. आणि कर्तृपणाचं आहे कर्तव्याचा त्याग नाही करायचा, कर्तृत्वाचा अहंकार मी कर्म केलं विसरायचं आहे. आणि म्हणून परमात्मा असा नाही, म्हणून त्याचं नाव अविज्ञाता असं या श्लोकामध्ये 8 क्रमांकाचं नाव. जीवाच्या तुलनेत जीव विज्ञाता मानला आहे. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीने बांधलेला आहे. परमात्म्याला दोन्ही भ्रांती नाहीत. तो कर्म करताना सुद्धा अत्यंत साक्षी भावाने, कॅटलिस्ट जसा असताना रासायनिक क्रियांमध्ये कॅटलिस्ट नावाचा पदार्थ असतो, जो त्या रासायनिक क्रियेला गती देतो, पण प्रत्यक्ष त्यात भाग नाही घेत, पण तो पदार्थ तिथे ठेवावा लागतो. म्हणजे ती रासायनिक क्रिया वेगाने होते, लवकर होते, तिचा फल पूर्ण लवकर होते. असा परमात्मा साक्षी भावाने प्रत्येक कर्माचा साक्षी असा राहून जीवाची परम साक्षी रूपाने, आणि तो जितकी कर्म करतो अवतार घेतल्यानंतरच्या काळामध्ये अवतारात कर्म करतो पुष्कळ लीला, त्या कर्मांना जन्मकर्मच मे दिव्यम ममयो वेत्ती तत्वतः. भगवान स्वतः म्हणाले की माझ्या या कर्मांना दिव्य कर्म म्हणतात. त्यामुळे त्यात फलाशा नाही, कर्तृत्वाचा अहंकार नाही. आणि म्हणून भगवंतांचं नाव अविज्ञाता, ईश्वरवाचक नाव आहे अविज्ञाता. असं 8 क्रमांकाचं या श्लोकामधलं आहे. 9 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं आहे सहस्रांशु. सहस्र अंशु, अंश म्हणजे किरण. भगवान सूर्यनारायणांचं वर्णन करताना वर्णन येत आहे किती किरण आहेत त्याच्याजवळ. सूर्य आकाशात उगवला, किती किरण नाही मोजता येत. सहस्रावधी माहीत नाही, लक्षावधी माहीत नाही, मोजताच येत नाही. सहस्रावधी किरणांनी युक्त असलेला सूर्य सहस्रांशु. आणि सूर्य हाच आहे. विराट पुरुषाचे चंद्रसूर्य डोळे आहेत. म्हणजे सूर्यनारायण सूर्यात भवन्ति भूतानी सूर्येन पालितानी तू, असा सूर्योपनिषदामध्ये श्लोक आहे. सूर्यात भवन्ति भूतानी, ईश्वराचंच ते कार्य, हा ईश्वरच आहे. सूर्यनारायण भगवंतांचं एक स्थूल रूप सध्या आपल्या दृष्टीला दिसणारं. संपूर्ण जगताचा विचार जर केला तर डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसणारा देव चंद्र आणि सूर्यदेव आहेत आपल्यासमोर. आणि म्हणून तो ज्याचं रूप आहे की हे ज्याचं स्वरूपच आहे सूर्यनारायण, म्हणून त्याचं एक नाव सहस्र किरणांनी युक्त असलेल्या सूर्य म्हणजे सहस्रांशु. हे 9 क्रमांकाचं नाव या श्लोकात भगवंतांचं येतं. 10 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं विधाता, म्हणजे विशेष रूपाने. विधाता धारण करणे, वि म्हणजे विशेष रूपाने, ध्रु धातू आहे. विधाता विशेष रूपाने ही सृष्टी सगळी धारण करणारा, अत्यंत विशिष्ट रूपाने. याचा अर्थ अत्यंत स्वतंत्रपणे. श्रुतीच आहे स्वतंत्रस्य माहिनी तिष्ठती सर्वाधारम, अशी श्रुती आहे. सर्वांचा आधार आहे पण स्वतंत्र आहे, परतंत्र नाही, कोणावर अवलंबून नाही. स्वेच्छेने येतो, स्वेच्छेने जातो आणि सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्माची फळं देतो. शिवाय सर्व प्राण्यांच्या वासनांच्या बीजांना लयाच्या वेळी, प्रलयाच्या वेळी ही जीवसृष्टी संपते प्रलयामध्ये. मग सगळ्या जीव काही मुक्ती तर नाही झाले, पुष्कळ जीव त्यांच्या वासना शिल्लक आहेत, त्यांना पुनर्जन्म मिळेल. मग कुठे राहतात ते भगवान आपल्याजवळ हृदयाकाशामध्ये बीज रूपाने धारण करतात. विधाता ते बीज रूपाने. केवढी भगवंतांची सृष्टीवरची कृपा आहे. बीज धारण करतात, त्या जीवाचे बीज. तो जसा असेल तसा. समजा द्राक्षाचा वेल आहे, त्याचं बी आहे, तर त्या बीपासून द्राक्षच येतील. पेरूचं झाडाचं बी पेरूच येतील, आंब्याच्या पासून आंबाच येईल. तसं ह्या मनुष्याने, देहधारी मनुष्याच्या जशा वासना तसा देह मिळेल. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, तुकोबांचं वचन आहे. त्या वासना जो सुरक्षित ठेवतो, पुन्हा सृष्टी उत्पन्न होण्याच्या वेळी त्या वासनांप्रमाणे त्यांना भोग देण्यासाठी देह देतो. म्हणून 84 लक्ष प्राणी निर्माण होतात दरवेळेला, आणि सगळ्या सुरक्षित ठेवतो. आणि विधाता
त्यांचं पालनही करतो असा अर्थ आहे. धारण करतो याचा अर्थ पोषण पालनही करतो. कारे नाठवीसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकलाची, असा तुकोबांचा अभंग आहे. बाळा दुग्धा कोण करते उत्पत्ती, वाढवी श्रीपती दोन्ही सरे. बाळाला जन्माला आल्यावर दूध कसं कुठून येतं? ते त्या आईच्या स्तनांमधून येतं. त्या दुधाची उत्पत्ती कशी होते? रक्तातूनच दूध निर्माण करतो. पोसितो जगासी एकलाची, किती जीव आहेत आणि किती उत्पत्ती रोज आहे. दरवेळा त्यांचा आहार त्यांच्या आईजवळ त्यांना मिळतो, तृप्त होतात. काय अघटित कशी देवाची ही मोठी रचना आहे. म्हणून विधाता सृष्टीतल्या सकळ जीवांना कोण करून देतं सांगा? पालनपोषण करणारा, विशेषत रूपाने धारण करणारा, संपूर्ण सृष्टीलाच एक तर बीजरूपाने आणि त्यांचे जन्म झाल्यानंतर सुद्धा जन्मापासून पोसितो जगासी एकलाची. आपण विचार नाही करू शकत परमात्म्याचं सामर्थ्य किती अफाट आहे. म्हणून चिंतन विधाताचं करताना पुष्कळ आपणही ते करावं. आणि एवढे करून सर्वांवरती कृपावंत होतो. जर एखाद्याने भगवंतांची नेहमी आठवण केली, तप केलं, जप केलं, पारायण केले, उपासना केली, साधना केली, तर त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांना आपल्या स्वरूपाची ओळख करून देतो, मिसळवून घेतो. भक्त्या माम अभिजानाती यावान्यशास्मी तत्वतः ततो मान तत्वतो ज्ञाता विशते तदनंतरम. भगवद्गीतेचे श्लोक 18 अध्याय. विशते तदनंतरम हे विधाताचं शेवटचं स्वरूप आहे की जीवाला ब्रह्मरूप मी आहे ही जाणीव ईश्वराच्या कृपेने होते. यमै वैश्य वृणते तस्य लभ्यस तस्यैष आत्मा विरुणते तनुस्वाम, कठश्रुती आहे. शेवटी भगवत कृपाच व्हावी लागते. साधना कितीही दीर्घकाळ केली तरी आपल्या साधनेने परमात्मा नाही मिळू शकत. तमै वैश्य वृणते तेन लभ्यस, त्याची कृपा झाली तरच तो मिळतो. आणि त्याची कृपा होणं हे विधाताचं अंतिम लक्षण आणि कार्य आहे. कृपेने पोचतो, जेव्हा घालतो, सुरक्षित शरीर ठेवतो, दीर्घकाळ आयुष्य देतो, सुंदर ठेवतो, शिक्षण बंद करतो, मोठ्या पॅकीची नोकरी देतो, हे जाऊ द्या कृपेचं लक्षण. पण त्याच्या खरेचं कृपेचं लक्षण, त्याच्या कृपेने जीव ब्रह्मरूप होतो. तस्यैष आत्मा विवृणते तनुस्वाम, कठश्रुती. हे त्याच्या विधातापणाचं सर्वात शेवटचं लक्षण म्हणण्यापेक्षा शेवटची गोष्ट ही आहे की विशेष धारण करतो, पालन पोषण करतो आणि आपल्याशी ऐक्यात नेतो. मग जीवाचा जन्ममृत्यू परंपरेचं बंधन आणि प्रवास संपतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे संपतं, मुक्त होतो. हे सुद्धा भगवंतांच्या विधाता या शब्दाचं लक्षण आहे. विशेष रूपाने धारण करून जीवांना ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून सुद्धा देणारा परमात्मा, म्हणून नाव विधाता, नावच विधाता. आणि शेवटचं नाव या श्लोकामध्ये श्रोते हो, कृतलक्षण. कृतलक्षण ज्याचं लक्षण स्वतः वेदांनी केलेलं आहे. वेदांमध्ये श्लोक येतं, तैत्तिरीय उपनिषदामध्ये येतं की परमात्मा कसा आहे, स्वरूपलक्षण परमात्म्याची काय आहेत. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. कृतलक्षण ही स्वरूपलक्षण, याला कृतलक्षण म्हणतात. सत्य आहे, ज्ञानरूप आहे, अनंत आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म त्याचे स्वरूप लक्षण आहे. आणि तो आहे कसा, सच्चित आनंद स्वरूप. हे सगळं वेदांतांनी सांगितलं आहे. आणि एकमेवाद्वितीयकम बृहदारण्यक म्हणतात. एकमेवाद्वितीय सदैव सौम्य इदमग्र आसीत एकमेवाद्वितीयकम. एकमेव आहे हे त्याचं कृतलक्षण आहे. आणि तसंच त्याचबरोबर त्यांनी जी सृष्टी निर्माण केलेली आहे, काय परमात्मा आहे हो. कृतलक्षणाचा एक छटा भाष्यामध्ये अजून आलेली आहे की दोन जीव, मनुष्य देहाचा विचार करूया, कुणाच्याही दोन अंगठ्यांचे ठसे सारखे नाही आहो. कृतलक्षण हा. अंगठे वेगळे, डोळेसुद्धा वेगळे. म्हणून आजकाल आधार कार्ड वगैरे काढताना डोळ्याचे सुद्धा फोटो घेतात. कुणाचेही डोळ्यांचे आतले बुबुळाने एकंदर रचना, पेशी, मांसपेशी, रक्तपेशी असा डोळ्याचे चित्र घेतले ना, कोणते दोन डोळे आजपर्यंत जगात सारखे झालेले नाही. कोणते दोन हाताचे ठसे आजपर्यंत ही पृथ्वीच्या उत्पत्तीमध्ये, आज 900 कोटी लोक आहेत,
किती होऊन गेले असतील मागे, पण कुणाच्याही हातांचे एकाच हाताला घेतात. आत्ता आधार घेतात, बायोमेट्रिक म्हणतात त्याला, 2 हाताचे असे ठसे ठेवायला लावतात. पुष्कळ मोठमोठ्या कंपनींमध्ये आता आतमध्ये प्रवेश देण्याची यंत्रणा, पूर्वी त्यांच्या गळ्यातल्या कार्डाने असायची, आता बायोमेट्रिक आहे. बऱ्याच ठिकाणी आहे की ते 2 अंगठ्याचे ठसे दिल्याशिवाय तुम्हाला आत प्रवेश नाही. खूप ठिकाणी मी पाहिलं, पुण्या मुंबईमध्ये काही ठिकाणी मोठमोठ्या सोसायटीज आहेत, कोणी भलता मनुष्य आत शिरू नये म्हणून जे सिक्युरिटी डोअर असतं तिथे ते दार उघडतच नाही जोपर्यंत अंगठ्याचे ठसे लिफ्ट तुम्ही देत नाही. मग त्या सोसायटीत राहणाऱ्या एखाद्या आपल्या ज्याच्याकडे आपल्याला जायचं त्याला बोलवावं लागतं, मग तो अंगठा लावेल तेव्हा आपल्याला आत जात. मुद्दा काय सुरू आहे आपला? कृतलक्षण. हा सगळे जीव इतक्या विविध लक्षणांनी स्वतंत्र आहेत. 2 सारखे चेहरे आजपर्यंत जगात झाले नाही. चेहरेसुद्धा, आवाजसुद्धा. किती प्रजा आहे हो, आपल्याला वाटतं की त्यांचा आवाज अगदी हुबेहूब अमिताभ बच्चनसारखा आहे. काय मिमिक्री करणारे असतात ते काढतात अनेक नटांच्या आवाज, पण अमिताभ बच्चन सारखा आहे तो सारखा एक्झॅक्टली नसतंच. तसं जर काही मोजणारं मशीन निघालं ना, तो एक्झॅक्टली निघणार नाही. 2 माणसांचे चेहरे, 2 व्यक्तींचे चेहरे आपण म्हणतो ते जुळे भाऊ आहेत, किती सारखे दिसतात हो. पण आईला बरोबर कळतं की एकाचा कान खाली आहे, एकाचा कान थोडा वर आहे, एकाला 32 दात आहे, एकाला अजून 28च आहेत. एक हसताना वेगळा दिसतो, एक रडताना वेगळा दिसतो, ते आईला कळतं. पण अगदी फार विरळपणाने कधी कधी पाहणाऱ्यांना वाटतं की हे सारखेच आहे. म्हणताना आपण म्हणतो दोन्ही भाऊ अगदी सारखे दिसतात, पण त्याचं खरं असं उत्तर आहे की ते सारखे दिसतात पण सारखे नसतात. का नसतात? कृतलक्षण. परमात्मा स्वतः कृतलक्षण आहे, त्याची लक्षणं वेदांतामध्ये दिलेली आहेत. तीच आहेत. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म किंवा सच्चिदानंदत्व, ही त्याची लक्षणं आहेत. पण जीवामध्ये जी विविधता आहे, इतक्या लक्षणांनी सगळे जीव नटलेले आहेत आणि म्हणून त्याचं नाव कृतलक्षण. राम और श्याम नावाचा एक चित्रपट होता, त्यात काम दिलीप कुमारने केलं होतं. दोन्ही सारखे दिसायचे, पण अगदी त्यांच्या रूपातही डायरेक्टरने फरक केला. एक जरा खेड्यातला गवार दाखवला, एक सुशिक्षित शहरातला दाखवला, भेद दिसण्याकरता. राहणीमान, कपडे, काम एकाच नटाने केलं, उंचीसारखेच असणार आहे, पण रूप बदल केला, परिस्थितीत बदल केला. हे तो चित्रपट बनवण्याकरता केला. परमेश्वराचा हा सगळा चित्रपट आहे. इथे डबल रोल नाहीच आहे, सगळे स्वतंत्र जीव आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये फार 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 वेगळे आहेत. आपल्याला पाहताना वाटतं, मला स्वतःचा माझा अनुभव आहे की आमच्या अमरावती शहरात पुष्कळ पोलीस आहेत, भेटतात. सगळे पोलिसांचे चेहरे सारखेच वाटतात, कारण त्यांच्या एकंदर पोशाखाप्रमाणे त्या पोशाखात ते असले की सारखेच वाटतात सगळे. आपल्याला ओळखू येत नाही हा कोण तो कोण. 5-10 हजार पोलीस असतील, सगळे सारखेच वाटतात. असो, ही विविधता सृष्टीत जी आहे, ही लक्षणं त्या देहधारी जीवांची जी वेगळी वेगळी आहेत, फक्त देहधारी जीवांची नाही, संपूर्ण जगाचा विचार तर जाऊ दे, अमरावती शहराचा विचार केला. अमरावती शहरामध्ये एखादं झाड घ्या, गुलाबाचं घ्या, तगरीचं घ्या, मोगऱ्याचं घ्या, औदुंबराचं घ्या, ही सगळी 2 झाडं सारखी कधीच नाही. जसं औदुंबराची झाडं अनेकांच्या अंगणात आहेत, पण एका क्षणाला या झाडाची पानं मोजा आणि त्या झाडाची पानं मोजा, फरक येणारच आहे. या झाडाची उंची मोजा आणि त्या झाडाची उंची मोजा, फरक येणारच आहे. या झाडाचा बुंधा त्या मोजा किती इंच आहे, दुसऱ्या झाडात फरक येणारच आहे. जरी बुंधा एक आला, उंचीसारखी आली, तरी पानं वेगळी येणार आहेत. फळं कोणत्या झाडाला असतील, कोणाला नसणार आहे, फरक येणारच आहे. वृक्षांमध्ये कृतलक्षण, मनुष्यांमध्ये कृतलक्षण, नद्या पर्वतांमध्ये कृतलक्षण, पक्षूमध्ये कृतलक्षण, पक्ष्यांमध्ये कृतलक्षण, प्राण्यांमध्ये कृतलक्षण, आकाशाकडे पाहत कृतलक्षण. किती प्रकारे ढग येतात हो. 1 मिनिटाकरता मान खाली करावी, ते ढग बदलून जातात, वेगळी रचना होते. हे सगळं कृतलक्षण. त्याचं नाव काय आहे याची मीमांसा आपण पाहतो. कृतलक्षण. या प्रकृतीचे सगळे घटक विभिन्न लक्षणांनी परिपूर्ण आहेत, वेगळी लक्षणं आहेत, आणि हे सगळं
वेगवेगळ्या लक्षणांनी प्रकृतीच्या सगळ्या घटकांना नटवणारा, म्हणून त्याचं एक नावच कृतलक्षण हा या श्लोकामधला आलेला आहे. याप्रमाणे श्रोते हो, आज आपण श्री विष्णू सहस्रनाम यामधल्या 51वा श्लोक आहे. धर्मगुप्त धर्मकृत धर्मी सदसत क्षरमक्षरम अविज्ञाता सहस्रांशुर विधाता कृतलक्षणा या 11 नावांचा संक्षेपाने चिंतन करण्याचा प्रयत्न केला. सगळी विष्णूंचीच नावं आहेत. पुन्हा पुन्हा सांगतो, म्हणत असतो, सर्व नामांचा दर्जा सारखाच आहे. अर्थ समजून घेतला की म्हणताना खूप वेगळा आनंद होत असतो. तो सर्वांना व्हावा. भगवान श्री नारायण यांनी सर्वांवर कृपा करावी एवढं मागणं मागतो. आणि आज झालेलं हे चिंतन या श्लोकावरचं परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.